नांदेड महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता येणार असा दावा भाजपचे महानगर अध्यक्ष अमर राजूरकर यांनी केला आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी हा दावा केला आहे। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपाकडून माजी उपमहापौर सतीश देशमुख, माजी नगरसेविका कविता संतोष मुळे, सखाराम तुपेकर यांच्यासह अश्विनी कैलास सावते यांना उमेदवारी देण्यात आली आहे। एक प्रबल पॅनल मानला जात आहे। आज या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा तरोडा गावातील हनुमान मंदिर येथे नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। महापालिकेत भाजपचा महापौर बसवावा असं आवाहन माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी केलं आहे। आणि अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आशीर्वादाने आज या नांदेडचा विकास नांदेड महानगरपालिकेच्या माध्यमातून अशोकरावजी चव्हाण साहेब हे घडवून आणतील हा विश्वास मतदारांना देण्यासाठी आज सगळे उमेदवार इथे आम्ही सगळे आहोत। आणि येणाऱ्या 15 जानेवारीला कमळासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं आणि भाजपचा महापौर नांदेड महानगरपालिकेवर बसवावा अशी विनंती मी सर्व मतदारांना या निमित्ताने करतो। नांदेडचा विकास हाच अशोकरावजींचा ध्यास आहे आणि हा त्यांचा ध्यास पूर्ण करण्यासाठी नांदेडकरांनी त्यांना बळकटी द्यावी, त्यांचे हात बळकट करावे। आज ह्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आमचे मित्र माजी उपमहापौर सतीश देशमुख, आमच्या दोन्ही भगिनी कविता मुळे, अश्विनी सावते, आमचे छोटे बंधू सखाराम तुपेकर हा आमचा चौघांचा भारतीय जनता पक्षाचा पॅनल उभा आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याकरता ह्या चारही लोकांना विजयी करावं अशी विनंती करण्याकरता इथं आलेलो आहोत। आज प्रचाराचा नारळ इथलं आराध्य दैवत मारुती रायाच्या चरणी आज नारळ फोडून आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। नक्कीच 15 तारखेला या भागातले सर्व लोक, सर्व जनता हे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी कराल। कारण लोकांना माहीत आहे की तरोड्याचा खरा विकास हा डी.पी. सावंत साहेब जेव्हा राज्यमंत्री होते आणि अशोकराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये तरोड्याचा खरा विकास झालेला आहे। आपल्याला हे माहीत आहे 2.5 वर्षाच्या काळामध्ये साहेब जेव्हा बांधकाम मंत्री होते तेव्हा निळा ते बासरपर्यंतचा IIIT पर्यंत जो ADBचा मोठा महामार्ग आहे आपला, त्यामध्ये कॅनल रोड होता, अतिशय सुंदर आणि चांगला झालेला आहे। तरोडा अतिशय सुंदर दिसत आहे। काही लोकांनी केले असतील कामं, पण कामं करत स्वतःचे घरही भरलेले आहेत। त्यामुळं खरा विकास ही भारतीय जनता पक्षच करू शकतं। महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता येणार आहे।